नगर तालुक्यातील चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवारचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळलाय। किशोर महादेव परभणे यांना अमानुष मारहाण केल्याच्या कारणावरून न्यायालयीन कोठडीत असलेले खासदार निलेश लंके यांचे कट्टर समर्थक चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार याचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळून लावलाय। सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केल्याच्या कारणाने किशोर परभणे यांचं अपहरण करत त्यांना खोलीत डांबून ठेवत अमानुष मारहाण केल्याची घटना घडली होती। त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रणव मोरे, शरद पवार, मारुती कोकाटे यांच्यावर 4 मे 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता। नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांच्याबाबत सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केल्याच्या रागातून अपहरण आणि मारहाणीची घटना घडली होती। याबाबत पोलिसांनी शरद पवार यास अटक केली होती। अहिल्यानगर येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी SR शिंदे यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली। पवार हा कोठडीत असताना तपासी अधिकाऱ्यांना ओढाओढीची उत्तरं देत समाधानकारक माहिती देत नसल्याने पोलिसांनी पुन्हा न्यायालयात हजर केलं होतं। न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली। जामीन मिळावा म्हणून शरद पवारने न्यायालयात प्रयत्न यापूर्वी केले होते। याबाबतची सुनावणी शुक्रवारी पुन्हा जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राजेश गुप्ता यांच्यासमोर झाली। मूळ फिर्यादीच्या वतीने ॲडव्होकेट आनंद व्यवहारे यांनी बाजू मांडली, तर सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील अनिल ढगे यांनी बाजू मांडत शरद पवार यांच्या जामीन अर्जास विरोध केला। न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर शरद पवार याचा जामीन अर्ज फेटाळून लावलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।